पुढची आणखीन एक महत्वाची बातमी. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर सुद्धा मराठा आंदोलक मनोज जरांगे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. 29 ऑगस्टला आंदोलन करणारच असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलेलं आहे. 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन होणार असल्याचं सांगत उपसमितीचे मंत्री आणि अधिकारी समोर येऊ द्या असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. 29 ऑगस्टला आपापले अर्ज घेऊन अंतरवालीमध्ये या असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलेलं आहे. स्वतः मनोज जरांगे आपल्या सोबत आहेत सध्या. जरांगे साहेब, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये. आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत आपली सविस्तर चर्चा झाली. 3 मंत्री, 1 आमदार आपल्या भेटीसाठी आलेले होते. काय नेमका चर्चेचा सविस्तर मुद्दा होता? कारण आपण बऱ्याच मुद्द्यांच्या अनुषंगानं मागण्या मांडलेल्या होत्या. 58 लाख कुणब्यांच्या नोंदी आणि त्यांना दिली जाणारी प्रमाणपत्र हा मुद्दा प्रामुख्यानं तुम्ही सातत्यानं मांडत होतात. पण मग सरकारच्या कडे जी आकडेवारी आहे ती नेमकं काय सांगतेय आणि तुम्ही ज्या मागण्या करताय सातत्यानं त्याबद्दल सरकारकडनं, खास करून विखे पाटील जे आले होते, मंत्री विखे पाटील आलेले होते, काय नेमकं सांगितलं गेलं तुम्हाला या सगळ्या संदर्भात? कशा अर्थाने करणार सुधाकर बोलतो. जरांगे साहेब, आवाज येतोय माझा? मनोज जरांगेंपर्यंत कदाचित आपला आवाज जात नाही. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र मनोज जरांगे यांनी थेट आपली भूमिका पुन्हा एकदा बोलून दाखवलेली आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर सुद्धा आपण 29 ऑगस्टला आंदोलन करणारच असा निर्धार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलाय. एकोणतीस ऑगस्टला निर्णायक आंदोलन होणारच असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलेलं आहे. अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी या आधी सुद्धा मांडलेले होते की ज्या मुद्द्यांच्या अनुषंगानं तातडीनं सरकारनं निर्णय घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं होतं. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत सध्या. जरांगे साहेब, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये. आज सरकारच्या शिष्टमंडळाच्या सोबत आपली चर्चा झाली. 3 मंत्री, 1 आमदार आपल्या भेटीसाठी आलेले होते. प्रसाद लाड सातत्यानं तुम्हाला भेटतायतच, पण मंत्री विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई आज भेटीसाठी आले होते. सविस्तर चर्चा झाली. पण तरी सुद्धा तुम्ही जो निर्धार आहे तुमचा आंदोलनाचा तो पुन्हा एकदा बोलून दाखवलेला आहे की 29 ऑगस्टला आंदोलन होणारच आहे. आजच्या चर्चेमधनं तुमच्या ज्या काही मागण्या तुम्ही मांडत होतात सातत्यानं त्याबद्दल ठोस तुम्हाला काही उत्तर किंवा आश्वासन दिलं गेलं नाही का शिष्टमंडळाकडनं? हॅलो जरांगे साहेब, आवाज येतोय का माझा? हो, आवाज येतो. हा, आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत जी चर्चा झाली तपशील काय त्याचा? नेमका काय सांगितलं गेलं तुम्हाला? तुमच्या मागण्या तुम्ही मांडलेल्या होत्या त्याबद्दल काही ठोस सांगितलं गेलं की नाही? नाही, मी त्यांना सांगितलं की 58 लाख नोंदी ज्या आहेत त्याचे कोणते प्रमाणपत्र आम्हाला पाहिजेत. त्यांनी सांगितलं आता जेवढे वाटप केले ते आणि राहिलेले सगळे वाटप करतो आम्ही म्हणून. 28 ऑगस्ट पर्यंत आपण त्यांना सांगितलं की तुम्ही करा म्हणून. आणि हैदराबाद गॅझेटियरचा जे चुकीचा काढलाय का बरोबर काढलाय हा सुद्धा आपण त्यांना प्रश्न विचारलाय. तुम्ही जर आम्हाला नादी लावायचं साठी केलेलं असेल तर ते समाजाला सांगून द्या तुम्ही जाहीरपणा. नाही म्हणजे आम्ही खरा काढलाय, ठीक आहे, खरा काढलाय तर प्रमाणपत्र कसं काय वाटप झाले नाही, क्रेडिट कशा देणार तुम्ही त्याच्या? आता जी एसओपी तुम्ही काढली त्यानुसार तर अधिकारी म्हणतात आम्हाला त्यात येत नाही. आता मला वाटतं त्यांनी 27 तारखेला सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक लावली. माझाच मला डबल आवाज येतो का? तिथं त्यांनी आता बैठक लावली सगळ्यांची. बघूयात काय करतायत. मी सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध, पुणे गॅझेटियरचा GR घेणार, मी त्या सुट्टी देणार नाहीये. ते आता ते म्हणजे अहवाल मागून घेतलाय ते पण आम्ही करतोय. आणि त्यांना सगळ्याच विषयात केसेस पासूनचे EWचे SBCच्या पोराच्या निवडीच्या संदर्भात सगळे विषय तुम्हाला मार्गी काढावे लागतील. आता तुम्ही GR काढलाय ओबीसीच्या सवलतीचा, सुविधाचा, अंमलबजावणी केलं नाही, तुम्ही इतकं का फसवताय लोकांना? इतकं येड्यात काढायचं बंद करा. यावरती आपण लाईव्ह चर्चा आपण मीडियासमोरच केली. त्यामुळे सगळे विषय मी त्यांच्या पुढे मांडले. आणि मराठा समाजाला सुद्धा लोकशाही चॅनलच्या माध्यमातून मी जाहीरपणानं आवाहन करतोय की मायबापाओ, अशी संधी पुन्हा नाहीये. कामं सोडा सगळेजण,
तुमच्या लेकराबाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. तुम्ही 4-4 2-2 दिवस कामं बुडिल्यामुळं नोकरदार वर्गांनी कामं बुडा, व्यावसायिक वर्गांनी काम बुडा, राजकारणी मराठ्यांनी आपल्या कामं बुडवा. परंतु या आंदोलनात रात्रंदिवस भेट द्या. ज्याला रात्री वेळ येते रात्री या भेट द्यायला आंदोलनाला, ज्याला दिवसा वेळ आहे त्यांनी दिवसा येऊन भेट द्या. आणि विशेष करून माझं मराठा समाजाला आव्हान आहे. आवाज येतोय दादा? हो येतोय. बोला. येतोय जरांगे साहेब, आवाज येतोय आपला, बोला. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आणि जरांगे साहेब, माझा आवाज आता व्यवस्थित येतोय तुम्हाला? हो आवाज येतो. मला माफ करा, थोडंसं नेटवर्कचा इश्यू होता, त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज येऊ शकला नाही. पण आता आपण व्यवस्थित तुमचे जे मुद्दे आहेत ते आपण ऐकून घेऊया आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. जरांगे साहेब, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की 58 लाख नोंदींचा जो मुद्दा आहे, प्रमाणपत्र सरसकट सगळ्यांना दिली गेलेली नाहीयेत आणि आकडेवारी शिष्टमंडळाकडनं काय दिली गेली, किती जणांना प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत, किती जणांना अजून प्रमाणपत्र देणं बाकी आहे, आणि जी प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेविषयी सातत्यानं तुम्ही म्हणताय की झारीतल्या शुक्राचार्याचा उल्लेख केला तुम्ही. काय नेमका हा सगळा प्रकार चालला होता? नाही, मी नाही उल्लेख केला, त्यांनीच केला तो उल्लेख की झारीतले शुक्राचार्य येतात, आमचे शेतं आमचे येतात, म्हणजे त्यांना माहिती कोण असतील ती, मला त्यांच्या लफड्यात पडायचं नाही. परंतु 58 लाख नोंदी निघाल्यात हे सत्य आहे. मी शिंदे समितीच्या न्यायमूर्ती साहेबांकडून सुद्धा ते मीडियासमोर सिद्ध झालंय की आम्ही जुन्या नोंदी होत्या, नव्यानं शोधल्यात, मराठा समाजाच्या 58 लाख नोंदी सापडल्यात. सरकारचा खूप मोठा डाव होता याच्यात की मराठा समाजाला 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत, काही झालं तरी, आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. मग काही बहाणे सांगायचे की जुन्याच नोंदी होत्या, ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांचेच नाव येतं. इतकं पागल समजणारा मराठा समाज तुम्ही, यासाठी सत्तेवर बसवलं का मी तुम्हाला? 58 लाख नोंदी नव्यानं शोधल्या, ते द्यायचं सोडून तुम्ही त्या कमी करणार आणि जुने ज्यांचे नाव येतं, ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांची यादी देणार का तुम्ही? आला मूर्ख समजता का मराठा समाजाला तुम्ही? हे ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी मग ते आता कबूल केलं, त्यांनी सुद्धा मीडिया पुढे की ठीक आहे, 58 लाखातले आम्ही इतके लाख वाटलेत, 14 लाख काय लाख वाढले, तर राहिलेले सगळे वाटतो तुम्ही. 28 ऑगस्टच्या आज सांगितलं वाटायचे. आणि ज्यांनी अर्ज केलेत कुणबी प्रमाणपत्रासाठी त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आणि व्हॅलिडिटी पण द्यायची. यावर चर्चा झाली, त्यांनी सांगितलं ते पण देतो. मी त्यांना प्रश्न विचारला की मुंबईला मराठा समाज आला त्यावेळेस तुम्ही हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला, खरा काढलाय का खोटा काढलाय? आणि खोटा काढला समजा सांगून टाका आम्हाला, खोटा काढलाय दुसरा काढायचा आहे म्हणून. नाही म्हणले खराच आहे. अरे म्हणलं मग खरं आहे तर प्रमाणपत्र का वाटप झाले नाहीत मराठवाड्यात, हैदराबाद गॅझेट प्रमाण? नाही म्हणले आता त्या सूचना देतो, 27 तारखेला आम्ही लगेच बैठक बोलवतो सगळ्या अधिकाऱ्यांची, 27 तारखेपासून पुन्हा सुरू करतो. म्हणलं व्हॅलिडिटी पण होत नाहीये, व्हॅलिडिटी कशी देणार ते क्लिअर करा, SOP कशी पाहिजे अधिकाऱ्यांना हेही क्लिअर करा, अधिकाऱ्यांना सुटसुटीत करा. नेमकं अधिकारी मराठ्यांना फसवतोय का सरकार फसवतोय उघडं पडू द्या, नाही तर मग समोर बैठक घ्या म्हणलं अंतरवली सगळ्या अधिकाऱ्यांची. कळू द्या मला अधिकारी. मग जरांगे साहेब, का विलंब होत होता हा? काय सांगितलं गेलं? प्रक्रियेमुळे विलंब झाला, काय नेमकं कारण सांगितलं गेलं तुम्हाला? नाही याला दोघं दोषी आहेत, अधिकारी पण आहेत आणि सरकार पण आहे. यांना जाणून बुजून यांनी षड्यंत्रच रचलं होतं की 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत, मराठ्यांचं लय कल्याण होईल म्हणून. आणि मी त्या कमी होऊ देत नाही, यांनी किती नाटकं करू द्या, कारण त्यांचं प्रोसिडिंग आलंय. मी सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल करीन प्रोसिडिंग त्यांचं की हे यांनी दिल्यात आपल्या नोंदी शोधलेल्या. म्हणजे 3 वर्षात शिंदे समिती गठीत झाली, 3 वर्षात त्यांनी 58 लाख नव्या नोंदी शोधल्यात. ज्याला कुणबी प्रमाणपत्र आधी मिळालेलं नाही त्यांच्या ह्या 58 लाख नोंदी शोधलेल्या आहेत. ज्याला कुणबी प्रमाणपत्र निघालंय त्यांची नोंद शोधायची काय गरज आहे? म्हणजे हे डाव खेळत होते. हे सगळ्या नवीन नोंदी आहेत आणि हैदराबाद गॅझेटनुसार सुद्धा द्या हे त्यांना सांगितलंय. त्यांचा पुन्हा एक डाव होता दादा की सातारा संस्थान, कोल्हापूरचं संस्थान, पुणे औंध आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर मराठ्यांना द्यायचं नाही. लय मराठी आरक्षणाचं ते मी ते सुद्धा घेणार आहे. त्यांनी सांगितलं हो आम्ही अहवाल मागून घेतलाय, ते पण GR काढून अंमलबजावणी करतो. यांना EWS SCBSच्या पोरांना सुद्धा यांना नोकऱ्या द्यायच्या नव्हत्या, त्या सुद्धा द्यायच्या सांगितल्या. महामंडळाचे परतावे पण यांना द्यायचे नव्हते. सारथीच्या योजना यांना बंद पाडल्या, त्यांना सुरू करायच्या नव्हत्या, त्याही सुरू करा म्हणून सांगितलंय. निधी सारथीला लागण तितका द्यायचा. पंजाबराव देशमुखांची शिष्यवृत्ती राहिली पोरांची ती पण द्यायची. मराठ्यांवरती यांनी खोट्या केसेस केल्यात राज्यात, त्याही मागं घ्यायच्यात. त्यांनी सांगितलं हो आता आम्ही ती प्रक्रिया सुरू करतो, असं 3 वर्षापासून म्हणतात. म्हणून मला 29 ऑगस्टला निर्णय आंदोलन करायचं. सगळ्या गोष्टीची पूर्तता झाल्याशिवाय 29 ऑगस्टचं आंदोलन मागं होणार नाही, कोणाचाही बाप येऊ दे, होणार नाही. यांनी आता OBCचा दादासाहेब GR काढलाय.
मराठ्यांना सवलतीचा लागूच नाही केला. कशाला काढणार रे? खोटे कशा किती दिवस खेळणार मराठी शिकून? हैदराबादचं गॅजेटचं तोच केलं. JR काढला, प्रमाणपत्र कसं काय देत नाही तुम्ही? कशाला काढला मग ते? आता तेही दुरुस्त करायला लागले सगळे अधिकारी बोलून ते. आता कसे ठेपायला आले? हे आंदोलन थांबत नाही. पण माझं महाराष्ट्रातल्या लोकशाहीच्या चॅनलच्या माध्यमाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान, ती आली आता घरात बसू नका. एकाही मराठ्यांनी आता घरी बसू नका. प्रत्येकानं आंदोलनाला भेट द्या. ज्याला दिवसभर काम आहे त्याने रात्री भेट द्या, ज्याला रात्री काम आहे त्याने दिवसभर भेट द्या. या आंदोलनाला भेट द्या. नोकरदार वर्ग, आपला राजकारणी वर्ग मराठ्यांचा, आपला व्यावसायिक वर्ग मुंबई पुण्याचा आणि सामान्य शेतकरी मराठा, त्यांना बसून राहायची वेळ आहे. त्यांनी इथंच बसून राहायचं. काम होस तर माघारी फिरायचं नाही, आंदोलन यशस्वी होत. आणि ज्यांना शेताकडे काम आहे त्यांनी काम करून भेट द्यायला येत जा सारखं. चलू द्या 8-10 दिवस सलग. आता असं काही नाही 29 ऑगस्टलाच यावा म्हणून. मी काय म्हणत नाही याचा अर्थ 29 ऑगस्टला येऊ नका, गैरसमज जायचा. तुम्ही 29ला या आणि सारखं रात्रंदिवस सुद्धा हे आंदोलन सुरू ठेवायचं. रातची सुद्धा भेटायला यायचं. आणि याच्या बरोबर लोकशाहीच्या माध्यमातून महत्वाचा विषय मराठा समाजाला सांगायचा ते सांगतो. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी अर्ज केलेत पण कुणबी प्रमाणपत्र दिले नाही, त्यांनी 28 ऑगस्टला आंतरवालीला अर्ज घेऊन द्यायचा की माझी नोंद सापडलेला असून सुद्धा अधिकाऱ्याने मला दिलं नाही. दुसरं, ज्यांचे प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी दिली नाही त्यांनी अर्ज घेऊन यायचा. आंतरवालीला माझी व्हॅलिडिटी दिली नाही. 28ला सगळे अर्ज जमा करून घेणार आहेत आम्ही. आणि ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेत त्यांनी सुद्धा प्रमाणपत्र दिले नाहीत म्हणून अर्ज घेऊन या. आणि ज्यांना अर्ज करायचे नोंदीनुसार त्यांनी आत्ताच्या 8 दिवसात अर्ज करा. कसे अधिकारी देत नाहीत ते आपण सरकारला सांगू, कसं काय देत नाहीत म्हणून. म्हणजे विषय क्लिअर केले सगळे मराठा समाज समोर. आणि 5वा विषय, ज्या पोरांच्या एसीबीसी ईडब्ल्यूएस मधून निवडी झाल्यात त्या पोरांनी आंतरवालीला अर्ज घेऊन यायचं नियुक्तीसाठी, आम्हाला दिली नाही नियुक्ती म्हणून. जे या पोरांना येता येणार नाही त्यांनी आईवडिलाला भावांना पाठवा. ज्या विद्यार्थ्यांचे सारथी मार्फत योजना आल्या नाहीत, नवीन JR काढला ओबीसी त्याच्यानुसार आल्या नाहीत, त्यांनी सांगा आम्हाला आमच्याकडून 100% फीस घेतली, आम्हाला सवलत मिळाली नाही, आम्हाला शिष्यवृत्ती मिळाली नाही, आमचं ऍडमिशन अडचणीत आहे. त्यांनी आंतरवालीला येऊन अर्ज घेऊन या. जर विद्यार्थ्यांना येता आलं नाही शिकायला गेल्यामुळं तर त्यांनी घरच्या पालकांना कोणालाही अर्ज घेऊन पाठवा. इथून काम होस तर वापस जायचं नाही, हे मराठ्यांनी लक्षात ठेवा. आणि शेवटचा विषय की ज्या महामंडळामार्फत तुम्हाला व्याज परतावे मिळालेले नाहीत त्यांनी सगळ्यांनी अंतरवालीला अर्ज घेऊन यायचे. माझे व्याज परतावे दिले नाहीत, त्या फटक्यात सगळे कामं करून घेतो, एकच काय करत नाहीत बघतो. बर जरांगे साहेब, 4 म्हणजे इतके मोठे नेते, म्हणजे 3 मंत्री, 1 आमदार आले होते आज शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपल्या भेटीला. आपण म्हणालात की 29ला काही करून आंदोलनाच्या भूमिकेवर आपण ठाम आहोत, पण 28च्या आत जर समजा तुम्ही जितक्या काही मागण्या आज मांडल्या, याच्या आधीच्या काळात मांडल्या, त्या जर मान्य केल्या गेल्या तर मग काय भूमिका असेल? मग कदाचित या सगळ्यामध्ये काही वेगळा विचार होऊ शकेल असं वाटतं? अजिबात नाही. निर्णायक शब्द दिलाय. शेवटचं आंदोलन मराठ्यांना तुमच्या लेकरा बाळाच्या भविष्याचं. सगळ्या मागण्या मान्य केल्या सरकारनं तरी त्यांना सगळ्या होतच नाहीत, ते करणारच नाहीत. मराठ्याच्या मुद्दाम आंदोलन सुरू झाल्याशिवाय मुद्दाम करणार नाहीत, होत असल्या तरी पण. झाल्यावर तर आम्हाला अडचणच नाही ना. पण मी सांगतो तुम्हाला, हे करणारच नाहीत मराठ्याचं कल्याण. मराठ्यांनाच उठाव करावा लागणार आहे. मराठ्यांनी सुद्धा राजकारण्याचे पोरं मोठे करण्यापेक्षा, त्यांचा पक्ष मोठा करण्यापेक्षा कधीतरी लेकरा बाळाच्या लेकी बाळाच्या बाजूने उठायचं शिका. लोकांचे लेकरं मोठे करायचे ना आपले भिकारा लागू द्यायचे, या विचारसरणीच्या मराठ्यांनी बाहेर या. आता अख्खा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ खोळून उठलाय. महाराष्ट्रातल्या खानदेश, विदर्भापासून कोकणापासूनच्या मराठ्यांनी पेटून उठा. हे बघा, 4-2 दिवस कामं बुडतील, 4-2 दिवस नोकऱ्या बुडतील, 4-2 दिवस व्यवसाय मिळत, पण 100 वर्ष 100 पिढ्या तुम्हाला टेन्शन राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून ही निर्णायक शेवटचं आंदोलन, याचा साथ द्या. मला एकट्याला जाणून बुजून त्रास द्यायचा प्रयत्न करतंय सरकार. त्यांचे अभ्यासक, त्यांचे काही समन्वयक, त्यांचे काही पदाधिकारी मुद्दाम माझ्या विरोधात घालतायत. ते कोणत्या पक्षाचे बघायचं, ध्येय ठेवायचं. आपण हे जाणून बुजून कोणचा मंत्री करून घेतोय? नाही जरांगे साहेब, तुमच्याकडे माहिती असेलच ना, कोण करतंय दबाव, एवढा कोण टाकतंय, का सातत्यानं असं होतंय? इतक्यांदा तुम्हाला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागतं. आता तुम्ही निर्णायक म्हणताय खरं, पण या सगळ्यामध्ये इतक्यांदा तुम्हाला आंदोलन करावं लागलं, कोण आहे जरांगे साहेब याच्या मागे? सगळ्या दादासाहेब, सगळ्या महाराष्ट्राला माहितीये. शिंदे साहेबाच्या सांगण्यावरून 4 प्रमाणपत्र रद्द केले शिरसाट.
तू वाटोळ केलं मराठ्यांचं. फडणवीसांच्या सांगण्यावरून बावनकुळेने मराठ्यांचं वाटोळ केलं, तरी उघड्या डोळ्याने मराठ्यांचं वाटोळ बघायचं का? शिंदे साहेबाच्या ऑफिसला कोण बसतेत माहित नाही काय महाराष्ट्रातल्या मराठ्यांना? बर, काय डाव शिजतोय यो? गडीवर मराठ्याकडून माया दाखवायची, गडीवर पक्षाकडून माया दाखवायची. बर, तुम्ही सोपं समजतात काय? या तुम्ही मैदानात, मग सांगतो तुम्हाला त्या दिवशी कोण कोण पक्षाच्या बाजू घेऊन बोलतय आणि कोण कोण कसा काय झालाय, कोण समन्वयक झालाय, कोण काय संघटनेत झालाय, कसा झालाय, कोण अभ्यासक झालाय आणि कोणाची सुपारी घेऊन बोलतो आणि मराठ्याचं आंदोलन कसं डाग लावतो ते बोलतो. तुम्ही काय माफ केलं तुम्हाला प्रत्येक सोडून देतो म्हणजे माजलात काय? गरिबांच्या लेकरांचं वाटोळ करायला निघात पक्षाच्या नेत्याचं ऐकून. गरिबांच्या लेकरांना माय लेकीला शिवाय देते तर त्यांना घेऊन बसता. शिकिता काय आम्हाला? लय ऐकून घेतलं म्हणून काय माजायला लागले काय? वाटतंय नको लय दिवसाचे येतं काही अभ्यासक काही समन्वयक सन्मान केला पाहिजे. तुम्ही लय बोलायला नाही लागलो तर आम्ही विरोधात मराठा समाज बोलायला म्हणून नाटक करायला काय? कोणी अधिकार दिला तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं? मराठ्यांनी सावध व्हा. सरकार डाव रचतंय, आपल्याला आपल्या लेकराचं कल्याण करायचंय. भाजपच्या लेकीबाईला लेकरा बाळाला लागणारे, शिवसेना राष्ट्रवादीच्या लेकरा बाळाला लागणारे, महायुती असो महाविकास आघाडी असो, पक्षाचे नेते आणि नेत्याचे पोरं मोठे केले जातात. स्वतःचे लेकरं मोठे करायला बाहेर पडा. लेकरं आयुष्यात माफ नाही करणार, मग तुम्हाला हे शेवटचं आंदोलन आहे, प्रत्येकानं साक्षीदार व्हायचं. बर, जरांगे साहेब खूप खूप धन्यवाद. वेळेची मर्यादा आहे म्हणून, नाहीतर आणखी बरेच प्रश्न विचारले असते तुम्हाला, पण वेळेची मर्यादा आहे. पण खूप खूप धन्यवाद, तुम्ही या सगळ्या प्रश्नांना मनमुरादपणे उत्तर दिलीत त्याबद्दल. आणि ज्या पद्धतीनं लोकशाही मराठीचे प्रेक्षक पाहतायत, तुम्हाला आवाहन जे तुम्ही केलं, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं काय नेमकं घडलं शिष्टमंडळाच्या सोबत चर्चेबाबत, खूप खूप धन्यवाद जरांगे साहेब. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.